न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। धानिवरी दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची संवेदनशीलता, जखमींची भेट, शिक्षणाची जबाबदारी जाहीर। डहाणू तालुक्यातील धानिवरी येथे वऱ्हाडाच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांनी अपघातग्रस्त कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे। पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांनी धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयाला भेट देत जखमींची विचारपूस केली। यावेळी त्यांनी रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर माने यांच्याशी चर्चा करून उपचार घेत असलेल्या 8 जखमी रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेतली। तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना फळे व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले। त्यानंतर आनंद ठाकूर यांनी बापूगाव लाखातपाडा येथे जाऊन अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 13 जणांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले। या दुर्घटनेमुळे निराधार झालेल्या 6 मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्वीकारण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली। 2 लहान मुलींसह 9वी, 10वी आणि 12वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या 4 मुलींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च पक्ष उचलणार आहे, असे आनंद ठाकूर यांनी सांगितले। यावेळी त्यांनी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण सेवा रस्त्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप करत प्रशासनाने तातडीने सर्व्हिस रोडची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी केली। गंभीर अवस्थेतील 5 रुग्णांवर मुंबई येथे उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीची सातत्याने माहिती घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। या भेटीदरम्यान पक्षाचे सचिव हरीश मुकणे, उपाध्यक्ष सुनील नलावडे, पांडुरंग बेलकर, अशोक भोईर, योगेश बन, कोषाध्यक्ष जितू पटेल, माजी जिल्हा परिषद सदस्य शैलेश करमुडा, तालुका उपाध्यक्ष विलास सुमडा तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आय न्यूज 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेरा यांचा ग्राउंड रिपोर्ट। काय सांगाल आणि सध्या स्टेशनची पाहणी केल्यानंतर रोगप्रतिकारक काय सद्यस्थिती पेशंट जे आता ह्या ठिकाणी ऍडमिट आहेत, 8 मला वाटतं पेशंट आता इकडे ऍडमिट आहे, ते सेटल झालेले आहेत। तो ड्रायव्हर आहे, तो बहुतेक आता त्याला शिफ्ट करतायत। त्याला आता पोलीस बंदोबस्त इकडे दिलाय का त्याच्यावर केस आहे, त्याला काशाला शिफ्ट करतील। ते पोलीस स्टेशनला पण ते जवळ पडेल आणि बहुतेक तो आता चांगल्यापैकी त्याला सोडता पण येईल, पण ते पोलीस ठरवतील कधी सोडायचं। जे 6 पेशंट मुंबईला पाठवलेत त्यांचा रिपोर्ट आपल्याकडे नाहीये, पण बाहेरून कळते का बहुतेकांवरती चांगली ट्रीटमेंट स्पेशलिस्ट कडून त्या ठिकाणी होत आहे। आता इथे बघितल्यानंतर एक दिसलं का इथे त्यांना सगळ्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट मिळते। ते सगळे पेशंट व्यवस्थित त्या ठिकाणी स्थिरावलेले आहेत आणि सोमवारी त्यातले काही पेशंट सोडले जाते आणि ट्रीटमेंट आवश्यक त्या पद्धतीने केली जाते आणि त्यांना जी मदत पाहिजे मेडिकल ती त्या ठिकाणी व्यवस्थित मिळालेली आहे। आणि पक्ष म्हणून आम्ही जरी आलेलो असलो तरी शेवटी ह्या परिसरातला प्रश्न आहे, एक दुर्दैवी घटना आहे आणि मागच्या 25-30 वर्षामध्ये एवढे मोठे ऍक्सिडेंटची घटना आपल्या भागात घडलेली नाही, दुर्दैवी आहे। त्या ठिकाणी सर्व्हिस रस्ता नसल्यामुळे तो अपघात झाला। जातात ना, आपण सत्तेत आहात त्यांच्यासाठी सर्व्हिस रस्ता ती आम्ही मागणी निश्चित करतो। म्हणजे त्या ठिकाणी जी रस्ता आम्ही येताना ती पाहणी केली आणि जर सर्व्हिस रस्ता असता तर हे घडलंच नसतं, कारण सर्व्हिस रस्ता नसल्यामुळे त्या ठिकाणी शॉर्टकटने रॉंग साईडने लोक येतात घुसतात। समोरून येताना उतार आहे त्यामुळे गाड्या फास्ट येतात, जास्त स्पीडने येतात, तो एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि त्याचबरोबर इकडचा जो रस्त्याचा प्रश्न आहे त्याबद्दल आम्ही मागणी करतो। त्या जिल्हा नियोजनमध्ये पण आम्ही पालकमंत्र्यांकडे देऊ, मला वाटतं पालकमंत्री येऊन पण गेले तिथे। आणि त्याचबरोबर हा जो हॉस्पिटल आहे, हे हॉस्पिटल तसं बघितलं तर आपल्या सर्व परिसरासाठी संजीवनी आहे आणि बहुतेक पेशंट ह्या आपल्या ग्रामीण परिसरातले इथे येतात। इथे येण्याचे जे रस्ते आहेत ते पण पाहिजे त्या पद्धतीचे नाहीत, त्यांची रिपेरिंग पण झालेली नाही आणि काही रस्त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित डांबरीकरण करण्याची गरज आहे, ते पण आम्ही मागणी करू। कारण हे हॉस्पिटल आहे, एखाद्या गावपाड्याला रस्ता करणं वेगळं आणि हॉस्पिटलच्या सोयीसाठी रस्ता करणं वेगळं, त्यामुळे त्याची पण आम्ही मागणी करतो। हॉस्पिटलमध्ये कर्मचारी जे आहेत तिथे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे आणि दुसऱ्या आता पिण्याची पाण्याची आणि पाणी टंचाई या संदर्भात आपण काशाच्या बाबतीत म्हणताय ना, सगळीकडे आता काही भरतीची प्रक्रिया आहे ती राहिलेली आहे। ती प्रक्रिया जर झाली तर स्टाफ, नर्सेस सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी भरल्या जातील, त्याची मागणी जुनीच आहे। आता त्या बाबतीमध्ये आता परत एकदा आढावा कलेक्टरकडे आणि पालकमंत्र्याकडे बसून घेतला पाहिजे का पुढचे नियोजन काय आहे पालघर जिल्ह्यासाठी, कारण एकंदरच ते पालघर जिल्ह्यातील मेडिकल स्टाफचा जो प्रश्न आहे सगळीकडे, तुमचे रुरल हॉस्पिटल असेल, PHC असेल, ते एकत्र सोडवण्याची गरज आहे। घडलेल्या दुःखद घटनेमुळे अनेक कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत। त्यांना जी काही
थोडी मदत करता येईल किंवा सहकार्य करता येईल ते करण्याचा प्रयत्न सर्वच सार्वजनिक हितामध्ये काम करणाऱ्या संस्थेचे पक्षांची चालू आहेत. आम्ही देखील आता वेदांतामध्ये जाऊन आलो, तिथली व्यवस्था बघून आलो. इथेही ह्या मुली आहेत, ह्यांचं शिक्षणाची सर्व पालकत्वाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि आमच्या संस्थेमार्फत आम्ही घेतलेली आहे. बिलकर सर, मुकणे सर आणि आमची मंडळी ते फॉलोअप घेतील. अर्थात इतर मंडळी, इतर संघटना देखील त्या दृष्टीने त्यांना सहकार्य करतात. काही मुली 3री 4थी मध्ये वगैरे आहेत, त्यांच्या घरामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत, तर त्यांनाही सहकार्य करण्याचा त्या सर्व मंडळीने मान्य केलेलं आहे. आणि आम्ही आमच्या संस्थेमार्फत सगळ्यांना पालकत्व या ठिकाणी घेण्यासाठी सांगितलेलं आहे. ज्यांना ज्यांना शैक्षणिक काही अडचण असेल तर त्यांना आमच्या आश्रमशाळेमध्ये, आमच्या हायस्कूलमध्ये, ज्युनियर कॉलेजमध्ये सगळीकडे त्यांची पूर्ण जबाबदारी संस्थेचा अध्यक्ष म्हणून आमच्या संस्थेच्या वतीने मी स्वीकारत आहे. माझी सर्व मंडळी स्वीकारत आहे.